असे म्हटले जाते की माणूस आपल्या कर्मांचा स्वामी असतो. त्याला त्याच्या कर्मांची फळे मिळतात आणि तो त्याच्याच कर्मांच्या बंधनात अडकलेला असतो. सत्य हे आहे की या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक, जो मानतो की नियतीला काहीच किंमत नाही आणि केवळ कर्माच्या श्रेष्ठत्वावर विश्वास ठेवतो. दुसरा नियतिवादी असतो, म्हणजेच त्याचा नियतीच्या संबंधावर पूर्ण विश्वास असतो. त्यांचा ठाम विश्वास असतो की जे काही नियतीत लिहिले आहे ते घडेलच. म्हणजेच माणूस आयुष्यभर कर्म आणि नियती या दोन अक्षांभोवती फिरत राहतो आणि अंतिमतः या जगातून निघून जातो. आजच्या तरुणांनाही वाटते की त्यांना काहीही न करता त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, पण असे फार कमी लोकांच्या बाबतीत घडते. कर्म श्रेष्ठ की नियती हा प्रश्न अनादी काळापासून वादाचा विषय राहिला आहे. मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला स्पष्टपणे समजेल की श्रेष्ठ काय आहे. हे जाणून घेण्यासाठी गोष्ट शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. एका जंगलाच्या दोन्ही बाजूंना दोन राजे होते. एक राज्य होते आणि मध्ये एक जंगल होते. त्या अरण्यात एक महात्मा राहत होते. दोन्ही राजे त्यांना आपला गुरु मानत होते. अरण्याच्या मध्यातून एक मोठी नदी वाहत होती. या नदीवरून दोन्ही राज्यांमध्ये अनेकदा वाद निर्माण व्हायचे. एकदा तर परिस्थिती युद्धापर्यंत पोहोचली. दोन्ही राजे समेट करण्यास तयार नव्हते, त्यामुळे युद्ध अटळ होते. दोन्ही राजांनी युद्धापूर्वी महात्म्यांचा आशीर्वाद घेण्याचे ठरवले आणि ते अरण्यातील त्या झोपडीत गेले जिथे महात्मा राहत होते. प्रथम एक राजा आला आणि त्याने महात्म्यांकडे विजयासाठी आशीर्वाद मागितला. महात्म्यांनी त्या राजाकडे काही वेळ पाहिले आणि म्हणाले, महाराज, विजय तुमच्या नशिबात दिसत नाही. ईश्वरी इच्छाच सर्वोत्तम आहे. हे ऐकून पहिला राजा थोडा अस्वस्थ झाला. मग त्याने विचार केला, जर मला हरावेच लागले तर मी माझ्या पूर्ण ताकदीने लढेन, पण मी सहजासहजी हार मानणार नाही. जरी मी हरलो तरी मी इतरांसाठी एक आदर्श निर्माण करीन. मी सहजासहजी हार मानणार नाही. असे ठरवून तो निघून गेला. दुसरा राजा सुद्धा विजयासाठी महात्म्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे आला. त्याने त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि आशीर्वाद मागितला. महात्म्यांनी त्याच्याकडे क्षणभर पाहिले आणि म्हणाले, पुत्रा, नशीब तुझ्या बाजूने आहे. हे ऐकून राजा आनंदाने भरून गेला आणि जणू काही लढाईशिवायच युद्ध जिंकल्याप्रमाणे निश्चिंत होऊन परत गेला. अखेरीस युद्धाचा दिवस आला. दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभी राहिली आणि युद्धाचे रणशिंग वाजले. युद्धाला सुरुवात झाली होती. एका बाजूचे सैन्य या दृढ विश्वासाने लढत होते की त्यांच्यावर कोणतेही संकट आले तरी ते हार मानणार नाही. ते आपले सर्वोत्तम आणि सर्वस्व पणाला लावतील. दुसऱ्या बाजूचे सैन्य आत्मविश्वासाने लढत होते. त्यांचा विश्वास होता की विजय आपलाच आहे, मग काळजी कशाला. लढाई दरम्यान घोड्याचा नाल निघाला आणि घोडा अडखळला, पण राजाने त्याकडे लक्ष दिले नाही. कारण त्याच्या मनात एकच विचार होता, विजय हेच त्याचे नशीब आहे. मग काळजी कशाला. काही क्षणांनंतर दुसऱ्या राजाचा घोडा अडखळून पडला आणि शत्रूंमध्ये पडलेला राजा जखमी झाला. पहिल्या राजाच्या सैनिकांनी त्याला ओलीस धरले आणि आपल्या राजाच्या हवाली केले. युद्धाचा निकाल लागला होता. निकाल महात्म्यांच्या भविष्यवाणीच्या पूर्णपणे उलट होता. निकालानंतर महात्मा देखील तिथे आले. आता दोन्ही राजे खूप उत्सुक होते की त्यांचे नशीब कसे बदलले. त्या दोघांनी महात्म्यांना विचारले, गुरुवर, हे कसे शक्य झाले. महात्मा हसले आणि म्हणाले, राजा, नशीब बदललेले नाही. ते अगदी बरोबर आहे, पण तुम्ही लोक बदलला आहात. विजयी राजाकडे बोट दाखवत ते म्हणाले, राजा, तुझ्याकडे बघ. जेव्हा तुला तुझ्या संभाव्य पराभवाबद्दल कळले तेव्हा तू रात्रंदिवस काम केलेस. सर्व काही विसरून तू तीव्र तयारीला लागलास, असा विचार करून की निकाल काहीही लागो, तू हार मानणार नाहीस. तू सर्व गोष्टींची स्वतःच काळजी घेतलीस आणि प्रत्येक रणनीती स्वतःच आखलीस. याउलट तुझी पूर्वीची योजना सावकारावर अवलंबून युद्ध लढण्याची होती. आता महात्मा पराभूत राजाकडे बोट दाखवून म्हणाले, राजा, तू तर युद्धाच्या आधीच विजयोत्सव साजरा करायला लागला होतास. तू तुझ्या घोड्याच्या नालाची सुद्धा काळजी घेतली नाहीस.
मग तू एवढ्या मोठ्या सैन्याचे व्यवस्थापन कसे केलेस आणि त्यांचे नेतृत्व इतक्या कार्यक्षमतेने कसे केलेस? आणि जे घडायचे होते ते घडणारच होते. नियती बदलत नाही, पण ज्यांची नियती ठरलेली असते ते आपले व्यक्तिमत्व बदलतात. मग बिचारी नियती तरी काय करणार होती? मित्रांनो, या पराभवातून आपण शिकतो की नियती लोखंडाप्रमाणे कर्माचा चुंबक जिथे असतो तिथेच आकर्षित होते. आपण नियतीच्या अधीन नाही, आपण आपल्या नियतीचे निर्माते आहोत. हे खरे आहे की नियती कठोर परिश्रम करणाऱ्यांनाच साथ देते. खडबडीत दगडाला गुळगुळीत करण्यासाठी आपल्याला त्याला रोज घासावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या नियतीला पैलू पाडण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात. मित्रांनो, मला आशा आहे की ही कथा ऐकल्यानंतर कर्म श्रेष्ठ की नियती हे तुम्हाला नक्कीच समजले असेल.